नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा अतिसंभाव्य 30 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 30 प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर? बघा, इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं या ठिकाणी शहर हे आहे? बघा, तुमच्याकडे 5 सेकंद आहेत। बघा, सर्वांनी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा, इरई नदीच्या काठावर चंद्रपूर हे शहर आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका नदीचा उगम होतो? बघा, पर्याय पहा, गोदावरी नदी, भीमा नदी, तापी नदी आणि कृष्णा नदी। महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, कृष्णा नदीचा या ठिकाणी उगम होतो। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, सर्वांना जर उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट करायचं आहे। बघा, घोलवड हे ठिकाण बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। बघा, घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस बघा, हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस। बघा, पर्याय पहा, गडचिरोली जिल्हा, अकोला जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि ठाणे। बघा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, रायगड जिल्हा यापैकी नाही। बघा, पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देऊळगाव रेहेकुरी हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, देऊळगाव रेहेकुरी हे काळवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना सन 1988 या वर्षी झालेली आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? सह्याद्री या पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, प्रस्तरभंग यामुळे सह्याद्री या पर्वताची निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 9 क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजेच मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका मुरुड जंजिरा। बघा, मुरुड जंजिरा या ठिकाणी रायगड या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? शेरवली। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, शेरवली हे कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? बघा, महर्षी कर्वे यांचे या ठिकाणी ते जन्मगाव आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, यशदा ही संस्था बघा पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या या ठिकाणी जलाशय आहे? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी देशाचा लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक. बघा, पहिला क्रमांक बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा रशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, भारताचं विचारले राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणतं आहे? बघा, भारताचं राष्ट्रीय गीत बघा वंदे मातरम बघा हे भारताचं या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे. आणि बघा, जन गण मन बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. आणि राष्ट्रीय गीत बघा वंदे मातरम हे बघा हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार बघा भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किमी होती? बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार विचारले भारतामधील लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किमी होती? बघा, 382 बघा चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मल्याळम बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम. बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. मल्याळम बघा ही भाषा केरळ या ठिकाणी राज्याची प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, लुनी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, लुनी ही नदी. बघा, मध्य प्रदेश राज्य, आसाम राज्य, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. लुनी ही नदी कोणत्या एका राज्यामध्ये आढळणारी नदी आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आढळणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोयाबीनचं उत्पादन सर्वात जास्त बघा सोयाबीनचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते? बघा, सोयाबीनचं बघा सर्वात जास्त उत्पादन बघा हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये ते होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती? मत्स्य उत्पादन. बघा, मत्स्य उत्पादन मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? बघा, नील क्रांती बघा ही क्रांती मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? कोलार आणि हट्टी बघा या सोन्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा, कोलार आणि हट्टी बघा या सोन्याच्या खाणी कर्नाटक या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूर हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना बघा पेरांबूर बघा हा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बघा उमेश चंद्र बॅनर्जी बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24 बघा, उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खां हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा, उस्ताद बिस्मिल्ला खां बघा हे शहीनाई वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोल घुमट बघा हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? गोल घुमट. बघा, गोल घुमट बघा विजापूर कर्नाटक या राज्यामध्ये बघा गोल घुमट या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा बुध हा ग्रह बघा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाईल बघा ही जगामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या एका देशामधून वाहते? नाईल. बघा, नाईल बघा ही जगामधली सर्वात लांब नदी बघा नाईल बघा ही जगामधली सर्वात लांब नदी बघा इजिप्त या देशामधून वाहणारी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे?
बघा भारतीय राज्यघटनेच्या बघा समवर्ती बघा सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या बघा 52 या ठिकाणी बघा विषयांची एकूण संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते. बघा भारतामध्ये विचारले सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद खालीलपैकी कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले होते. बघा सन 1772 या वर्षी बघा सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते. बघा पोलीस निरीक्षक बघा हे पद खालीलपैकी कोणत्या एका श्रेणीमधलं पद आहे. पोलीस निरीक्षक बघा पोलीस निरीक्षक बघा हे पद वर्ग 1 मधलं या ठिकाणी पद आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे. धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सरळ सेवा भरती बघा अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी तुम्हाला सर्व या ठिकाणी IMP PDF मिळून जातील फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.